गेल्या काही दिवसांपासून मालेगावच्या तापमानात सातत्यानं वाढ पाहायला मिळते। पारा 43.6 अंशांवर जाऊन पोहोचलाय आणि आग ओकणाऱ्या सूर्यनारायणामुळे सकाळी 11 ते 5 या वेळेमध्ये रस्त्यावर वर्दळ दिसत नाहीये। काही जण शीतपेयांचा आधार घेतात। सामान्य रुग्णालयामध्ये उष्माघातासाठी विशेष कक्ष उभारण्यात आलाय। नंदुरबार जिल्ह्यामध्ये सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे। जिल्ह्याचं तापमान 43.4 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं तर धुळ्यामध्ये तापमान 42.5 अंश सेल्सिअस आहे आणि या दोन्ही जिल्ह्यात उन्हामुळे शरीराची लाही होतीये। कोरड्या उन्हामुळे घराबाहेर पडणं देखील मुश्किल झालंय। प्रशासनाने सुद्धा दुपारी आता 12 ते 4 घराबाहेर न पडण्याचं प्रशासनानं आवाहन केलंय। अमरावतीत वाढत्या उन्हाच्या झळांमध्ये मोसंबी बागा होरपळल्या। जिल्ह्यातल्या तापमान 40 अंशांच्या वर गेले, त्यामुळे मोसंबी बागामध्ये आता होरपळू लागल्यानं उत्पादनात घट दिसतेय। वाढत्या तापमानामुळे फळ पिकांमध्ये वाढ खुंटणं, फळ गळ होणं, फळं काळी पडणं यासह छोटी फळं काळवंटात मोसंबी झाडाची नाजूक पानं करपूनही जात आहेत। अकोला पुन्हा एकदा जगात सर्वाधिक उष्ण शहरांच्या यादीत आलं। जगातील सर्वात उष्ण शहरात पहिल्या स्थानावर अकोला आलं। शहरात सतत तापमान वाढतंय आणि आठवडाभरापूर्वी अकोल्याची नोंद जगातल्या 10 सर्वाधिक उष्ण शहरात झाली। सतत 4 दिवसांपासून अकोल्याचं तापमान उच्चांकी आहे। अकोला शहर 44.2 अंश आणि 44 अंश तापमानासह नायजेरमधलं बिर्नी शहर हे दुसऱ्या स्थानावर आहे, तर पाकिस्तानातलं जेकोबाबाद हे तिसऱ्या स्थानावर आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यात विजेच्या गडगडाटासह जोरदार अवकाळी पाऊस झाला, त्यामुळे शेती मशागतीची कामं उरकण्याच्या तयारीत असलेल्या बळीराजाच्या चिंतेत वाढ झाली। हवामान खात्यानं अंदाज वर्तवल्यानुसार जिल्ह्यात पावसानं हजेरी लावली आहे। आंबा आणि काजू बागायतदार यांना देखील मोठा फटका बसण्याची शक्यता आहे। नाशिक जिल्ह्यातील दिंडोरीच्या पश्चिम भागाला अवकाळी पावसानं दणका दिलाय। मडकीजाम आणि उमराळे परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला आणि अचानक आलेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली। वाऱ्यामुळे शेडवरचे पत्रे उडून गेले, त्यामुळे काढून ठेवलेली पिकं सुद्धा आता भिजली आहेत आणि पावसामुळे भाजीपाल्याचं तर मोठं नुकसान झालं। कोल्हापुरातल्या अनेक गावांमध्ये धुवांधार पावसानं हजेरी लावली। गोकुळ शिरगाव एमआयडीसी परिसरातल्या नेरली गावात जोरदार पाऊस झाला। ढगांच्या गडगडाटात आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला। या पावसामुळे कोल्हापूरकरांना उकाड्यातून काहीसा दिलासा मिळाला। सांगलीतल्या मिरजेत वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला। शहरातल्या या अवकाळी पावसानं उन्हाळ्यानं त्रस्त नागरिकांना दिलासा मिळाला, मात्र मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत झालं। राज्यात अवकाळी पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला। सोलापुरात झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय। दक्षिण सोलापुरातल्या बंकलगी गावामध्ये द्राक्षांचं मोठं नुकसान झालंय। शेडनेटमध्ये ठेवलेल्या द्राक्षांचा अक्षरशः चिखल झालाय। अवकाळीनं बेदाणा करण्यासाठी ठेवलेली 2,500 किलो द्राक्ष खराब झालीत। शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर ईडीनं मोठी कारवाई केली आहे। राऊतांचा अलिबागमधल्या 8 प्लॉट्स आणि दादरमधला 1 फ्लॅट जप्त करण्यात आले। मुंबईतल्या 1034 कोटींच्या पत्राचा जमीन घोटाळा प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे। ईडीनं संपत्तीवर टाच आणल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी तातडीनं राऊतांना फोन करून माहिती घेतली आणि या कारवाईच्या अनुषंगानं दोघांशी बोलणं झालं असून काही झालं तरी झुकायचं नाही अशीच महाविकास आघाडीची भूमिका असल्याचं राऊतांनी म्हटलंय। संजय राऊत निर्दोष होते तर त्यांनी 55 लाख परत का केले असा सवाल किरीट सोमय्या यांनी केलाय। राऊतांची आणखी मालमत्ता जप्त होऊ शकते असा इशाराही किरीट सोमय्या यांनी दिलाय। बाबा महाकालचा आशीर्वाद घेऊन चांगलं काम करा असा सल्ला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांना दिला। फडणवीसांनी उज्जैनमध्ये महाकाल ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर त्यांना राऊतांवरील कारवाईबाबत प्रश्न विचारण्यात आला। यावेळी राजकीय भाष्य करण्यास नकार देत त्यांनी राऊतांना सल्ला मात्र दिला।
संजय राऊतांच्या कारवाईनंतर शिवसैनिक प्रचंड आक्रमक झाले। शिवसैनिकांनी भांडूपमध्ये जोरदार राडा केला। राऊतांवरच्या कारवाईनंतर हे सगळे शिवसैनिक संजय राऊत यांचे भाऊ सुनील राऊत यांच्या कार्यालयात जमले होते। आक्रमक शिवसैनिक भांडूपमध्ये मोठ्या संख्येने जमले आणि रास्ता रोको केला। शिवसैनिकांनी आक्रमक होत ईडीचा प्रतिकात्मक पुतळा जाळला। ईडीवरील राऊतांच्या आरोपांच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे। एसआयटीच्या या विशेष तपास पथकात 6 अधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे। अतिरिक्त आयुक्त विरेश प्रभू यांच्या नेतृत्वाखाली एसआयटी पथकात 1 उपायुक्त, 1 एसीपी, 2 निरीक्षक, 2 उपनिरीक्षक असतील। संजय राऊत यांनी ईडी अधिकाऱ्यांवर खंडणीखोरीचे आरोप केले। शरद पवार यांच्या निवासस्थानी सर्वपक्षीय आमदार दाखल झाले होते। पवारांकडून स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलं होतं। रोहित पवार, शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे, संजय राऊत, मंत्री अशोक चव्हाण उपस्थित होते। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि भाजपा आमदारही यावेळी उपस्थित होते। काँग्रेसच्या राज्यातील आमदारांनी आपल्याच पक्षाच्या मंत्र्यांची सोनिया गांधींकडे तक्रार केली आहे आणि विशेषतः बाळासाहेब थोरात यांच्याबाबत नाराजी व्यक्त केल्याचं समजतंय। काँग्रेसमध्ये समन्वय राहिला नसून राष्ट्रवादी आणि शिवसेना मजबूत होत असल्याचे महाराष्ट्रातल्या काँग्रेस आमदारांची भावना आहे। अखेर राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडीतून बाहेर पडली आहे। कोल्हापूर जिल्ह्यातल्या हातकणंगले इथं झालेल्या पक्षाच्या कार्यकारिणीमध्ये ही घोषणा करण्यात आली। यावेळी शेट्टी यांनी राज्यातील मविया सरकार तसंच केंद्रातील भाजप सरकारवर जोरदार टीका केली। आता आपला आणि महाविकास आघाडीचा मार्ग वेगळा असेल असं शेट्टी यांनी जाहीर केलं। त्रास होत असेल तर अजानचा आवाज कमी करता येईल, मात्र भुंगे काढायला लावणं हे योग्य नाहीये असं माजी खासदार हुसेन दलवाई यांनी म्हटलंय। गणपती नवरात्रीमध्ये वाजणाऱ्या लाऊडस्पीकरवर का बोलत नाही तसा सवालही त्यांनी उपस्थित केला। त्याचवेळी सरकार कारवाई करत असून मुस्लिम बांधवांनी शांतता पाळण्याचं आवाहन दलवाईंनी केलं। एकीकडे पुण्यामध्ये मनसे शहर अध्यक्षांनी भोंग्यावरून हनुमान चालीसा वाजवण्याच्या भूमिकेला विरोध केलेला असताना मनसे पदाधिकाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय। मनसेत राज ठाकरेंचा आदेश हा अंतिम असतो, वैयक्तिक भूमिकेला पक्षात स्थान नाही असं सांगत मनसे सरचिटणीस अजय शिंदे यांनी वसंत मोरे यांच्या भूमिकेला विरोध केलाय। शिवाजी पार्कमधल्या गाजलेल्या सभेनंतर आता 9 एप्रिलला ठाण्यामध्ये राज ठाकरेंची तोफ धडाडणारे जाहीर सभेच्या परवानगीसाठी मनसेनं ठाणे महापालिकेत अर्ज केलाय। राज ठाकरेंच्या आवाहनानंतर मनसे कार्यकर्ते मस्जिदवरील भुंग्याबाबत आक्रमक झालेत, त्यामुळे ठाण्याच्या सभेत राज ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष लागलंय। एसटी विलिनीकरणाबाबत हायकोर्टमध्ये आज सुनावणी होणार आहे। दरम्यान काल कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते गैरहजर राहिले आणि त्यावेळी सदावर्त्यांनी 15,000 कर्मचारी आझाद मैदानात जमवले आणि वातावरण तापवलं। त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचा दावा सरकारी वकिलांनी केला। विलिनीकरण शक्यच नसल्याची भूमिका सरकारनं पुन्हा एकदा मांडली। सिंधुदुर्गात एसटीचे काही वाहक आणि चालक कामावर पुन्हा हजर झाले, त्यामुळे कणकवली आगारातल्या 440 नियमित बस फेऱ्यांपैकी 50 फेऱ्या सुरू झाल्या। यामुळे काही प्रमाणात का होईना प्रवाशांची आता सोय झाली। अमरावतीचे भाजप नेते आणि माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांना 3 महिन्यांची शिक्षा आणि 20,000चा दंड ठोठावलाय। वरुडचे नायब तहसीलदार मारहाण प्रकरणामध्ये अमरावती जिल्हा आणि सत्र न्यायालयानं हा निर्णय दिला। 2017 मध्ये नायब तहसीलदार नंदकिशोर काळे यांना बोंडे यांनी कार्यालयात जाऊन शिवीगाळ आणि मारहाण केली होती। महसूल विभागाबाबत केलेल्या वक्तव्यावरून नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांच्या विरोधात तहसीलदार आक्रमक झालेत। पांडे यांनी लेखी माफी मागितली नाही तर 11 एप्रिलला घेराव घालण्याचा इशारा देण्यात आला। त्यासाठी राज्यभरातून उपजिल्हाधिकारी, तहसीलदार आणि नायब तहसीलदार नाशिकमध्ये येतील असा निर्णय राज्यस्तरीय कार्यकारिणीमध्ये घेण्यात आला। कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी आता सुरू झाली आहे। काँग्रेसचे उमेदवार जयश्री चव्हाण यांच्या प्रचारासाठी मंत्री अमित देशमुख यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती, मात्र दुपारपासून अवकाळी पावसानं कोल्हापूरला अक्षरशः झोडपून काढलं। त्यामुळे कोल्हापुरातली सभा रद्द होणार असं वाटत होतं, मात्र अमित देशमुख यांनी भर पावसामध्ये सभा घेतली।
नालासोपारा पश्चिमेकडच्या रेल्वेच्या जागेवर झालेलं अतिक्रमण हटवलं जातंय. थेट बुलडोझर चालवून अतिक्रमण केलेल्या झोपड्या रेल्वे प्रशासनानं पाडल्या. 100 कुटुंबाच्या घरावर ही कारवाई झाली. गेल्या 40 ते 45 वर्षांपासून हे नागरिक या ठिकाणी राहत होते. त्यांनी या कारवाईला विरोध केला. मात्र मोठ्या पोलीस बंदोबस्तामध्ये हे तोडकाम करण्यात आलं. गोंदिया जिल्ह्याच्या देवरी तालुक्यात भागी गावातील जिल्हा परिषदेची शाळा चक्क भाड्याच्या खोलीत भरतीये. शिक्षकांनीच वर्गणी गोळा करून ही भाड्याची खोली घेतली आहे. विद्यार्थ्यांची पटसंख्या जास्त असल्यानं मुख्याध्यापकांना हा निर्णय घ्यावा लागला. शाळा व्यवस्थापन समितीनं जिल्हा परिषद सीईओकडे 2 वर्गखोल्या तात्काळ बांधून देण्याची मागणी केली आहे. वाशिमचे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ग्रामीण भागातल्या विकास कामांना भेट दिली. यावेळी ग्रामस्थांनी अधिकारी वसुमना पंत यांच्याकडे भीषण पाणी टंचाईबद्दल माहिती दिली. यानंतर पंतांनी आठवडाभरात गावात पाणीपुरवठा योजना सुरू करण्याचं आश्वासन दिलंय. गावागावातल्या शाळा आरोग्य केंद्राची पाहणी करण्यात आली. मावळमधल्या महसूल कर्मचाऱ्यांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी संपाचं हत्यार उपसलंय. या संपाचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसलाय. महसूल विभागाचं कामकाज ठप्प झालंय. दरम्यान मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत संप मागे न घेण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिलाय. कर्मचारी संपावर गेल्यानं तहसील कार्यालय परिसरात शुकशुकाट पाहायला मिळतोय. महाड एमआयडीसीमध्ये तब्बल 80 कोटींच्या नोटा जाळण्यात आल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. मागच्या वर्षी 22 जुलैला रायगड जिल्ह्यामध्ये आलेल्या महापुरात बँकांमध्ये चलनातून बाद झालेल्या कोट्यवधींच्या नोटा भिजल्या होत्या आणि या चलनबाह्य 80 कोटींच्या नोटा होत्या. महाड एमआयडीसीतल्या डी झोनमधल्या गुप्तरित्या पोलीस बंदोबस्तात या नोटा जाळण्यात आल्याची चर्चा आहे. पुण्यामध्ये भोर तालुक्यातल्या खेड शिवापूर इथं पार पडलेल्या बैलगाडा शर्यतीत चांगलाच थरार रंगला. शर्यतीदरम्यान एक बैलगाडा थेट प्रेक्षकांमध्ये शिरला आणि लोकांची चांगलीच तारांबळ उडाली. अनेकांच्या काळजाचा ठोका चुकवणारा हा क्षण होता. सुदैवानं यामध्ये कोणालाही दुखापत झाली नाही. शिवसेनेनं या केसरी बैलगाडा शर्यतीचं आयोजन केलं होतं आणि 279 बैलगाड्यांची शर्यत या ठिकाणी रंगली. चंद्रपूरच्या चांदागड देवीची यात्रा 7 एप्रिलपासून सुरू होणार आहे. महाराष्ट्रासह शेजारच्या राज्यातून लाखो भाविक महाकाली देवीच्या दर्शनासाठी दाखल होतात. जिल्हा प्रशासन आणि मंदिर व्यवस्थापन 2 वर्षांनंतर येणाऱ्या भाविकांच्या सोयीसुविधांसाठी सज्ज झाले. उच्चांकी उन्हाळा लक्षात घेता दर्शन रांगेमध्ये भाविकांसाठी फवारे लावण्यात आले. ठाण्यामध्ये महागाईमुळे थाळींना आता झळ बसली आहे. खानावळ आणि पोळी भाजी केंद्र चालकांनी शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाच्या थाळी दरामध्ये 5 ते 10 रुपयांची वाढ केली आहे. मागच्या वर्षभरात थाळीच्या दरात आता ही दुसऱ्यांदा वाढ करण्यात आली आहे. पुण्यातल्या खेड तालुक्यात मुलीच्या जन्मानंतर तिचं अनोखं स्वागत करण्यात आलं. शेल पिंपळगाव इथल्या झरेकर कुटुंबानं चक्क हेलिकॉप्टरमधून मुलीला घरी आणलं. मुलगा हा वंशाचा दिवा समजून मुलींना दुय्यम वागणूक देणाऱ्यांच्या डोळ्यात या कुटुंबानं अंजन घातलंय. लाडक्या लेकीचं असं हवाई स्वागत केल्याची पंचक्रोशीत चर्चा आहे. राज ठाकरे आजोबा झालेत. मनसे नेते आणि राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांना पुत्ररत्न झालं. त्यामुळे शिवतीर्थमध्ये आनंद वातावरण होतं. अमेरिकन अब्जाधीश एलॉन मस्क ट्विटरच्या संचालक मंडळामध्ये दाखल झालेत. मस्कनं ट्विटरचे 9.2% शेअर $3 अब्ज विकत घेतले. ही कंपनीतली सर्वात मोठी भागीदारी ठरली आहे. त्यामुळे ट्विटरच्या संचालक मंडळात त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्याच आठवड्यात मस्कनं ट्विटरवर अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर मर्यादा असल्याचं म्हटलेलं होतं. साताऱ्यामध्ये महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या थराराला सुरुवात झाली आहे. काही प्राथमिक लढती झाल्या. लाल माती आणि मॅटवरच्या कमी वयोगटातल्या लढती सुरू झाल्यात. साताऱ्यामधल्या तालीम संघाचे अध्यक्ष साहेबराव पवार यांच्या उपस्थितीमध्ये या लढतींना सुरुवात झाली.